गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स आणि याच्यामध्ये आपण सेकंड पार्ट पाहतोय फेनॉल्स. तर फेनॉल्समध्ये आपण लास्ट लेक्चरला ॲसिडिक नेचर ऑफ फेनॉल हा पॉईंट आपण कंप्लीट केला होता आणि आज आपण पाहतोय एक न्यू पॉईंट, केमिकल रिएक्शन्स ऑफ फेनॉल, फेनॉलच्या केमिकल रिएक्शन्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स हे आपण 11वीपासून पाहतलेलं आहे. 11वीतच आपण याची डेफिनेशन पाहिली होती. काय डेफिनेशन होती? द रिएक्शन इन विच हायड्रोजन ॲटम ऑफ ॲरोमॅटिक रिंग इज रिप्लेस बाय ॲन इलेक्ट्रोफाईल इज कॉल्ड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे ज्या रिएक्शनमध्ये ॲरोमॅटिक रिंगचा म्हणजेच बेन्झिनचा हायड्रोजन ॲटम हा कशानं रिप्लेस केला जातो? इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस केला जातो. म्हणून त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आपल्याला ह्या टॉपिकमध्ये काय पाहायचं आहे? तर फेनॉलच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहिजे. पहा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन महत्त्वाचं सेंटेन्स आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या एकतर ऑर्थो पॅरा पोर्शन होतात किंवा मेटा पोर्शन होतात. म्हणजे दोनच पॉसिबिलिटी आहेत. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या एकतर ऑर्थो आणि पॅरा पोझिशन होतात किंवा मग त्या मेटा पोझिशन होतात. आता ऑर्थो पॅरा पोझिशन कोणते आणि मेटा पोझिशन कोणते हे तर ऑलरेडी तुम्हाला माहीत आहेच. पहा, फेनॉलमध्ये कोणत्या पोझिशनला रिएक्शन्स होतात? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. फेनॉलमध्ये कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात? पहा, म्हणजे बेन्झिनला जो पण ग्रुप अटॅच असतो तो ग्रुप एकतर ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतो किंवा तो मेटा डायरेक्टिंग असतो. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असेल तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ह्या ऑर्थो पॅरा पोझिशन होतात. आणि जर समजा बेन्झिनला जो ग्रुप अटॅच आहे तो ग्रुप जर समजा मेटा डायरेक्टिंग असेल तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या मेटा पोझिशन होतात. फेनॉलमध्ये कोणत्या पोझिशन होतात ते आपण पाहूया, कारण आपण टॉपिक पाहतोय फेनॉल्स. पहा, याच्यामध्ये फेनॉलचं फर्स्ट मी स्ट्रक्चर काढतोय. पहा, फेनॉलचं स्ट्रक्चर काय? पहा, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फेनॉल. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फेनॉल. पहा, बेन्झिनला कोणता ग्रुप अटॅच आहे? हायड्रॉक्झी ग्रुप अटॅच आहे. OH ग्रुप अटॅच आहे. OH म्हणजेच काय? हायड्रॉक्झी ग्रुप अटॅच आहे. हायड्रॉक्झी ग्रुपमधला कोणता ॲटम हा बेन्झिनला अटॅच आहे? तर ऑक्सिजन ॲटम अटॅच आहे. पहा, ह्या ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर आहेत? तर ह्या ऑक्सिजन ॲटमवरती लोन पेअर किती आहेत? 2 लोन पेअर आहेत. इथे लक्षात, बेन्झिनला हा जो OH ग्रुप अटॅच आहे त्या OH मधला ऑक्सिजन ॲटम अटॅच आहे बेन्झिनला डायरेक्ट. म्हणजे या ऑक्सिजन ॲटमवरती काय आहेत? लोन पेअर आहेत. आणि आपण 11वीमध्येच पाहिलं होतं की कॉन्ज्युगेटेड सिस्टमला जो ॲटम अटॅच आहे त्या ॲटमवरती जर लोन पेअर असेल, ॲटलिस्ट 1 लोन पेअर असेल तर तो ग्रुप कोणता इफेक्ट शो करतो? तो करतो +M इफेक्ट शो. +M इफेक्ट शो. पहा, +M इफेक्ट म्हणजे काय? पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट. पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट. काय सांगितलं मी? बेन्झिनला कॉन्ज्युगेटेड सिस्टमला जो पण फर्स्ट ॲटम अटॅच आहे त्या ॲटमवरती जर लोन पेअर असेल तर तो ग्रुप नेहमी कोणता इफेक्ट शो करतो? +M इफेक्ट शो करतो. मग फेनॉलमध्ये हा जो OH ग्रुप अटॅच आहे तो OH ग्रुप कोणता इफेक्ट शो करतो? +M इफेक्ट, पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट. आता पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट म्हणजे काय? जेव्हा ग्रुपकडून कॉन्ज्युगेटेड सिस्टमला इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात. हा ग्रुप आहे तर हा ग्रुप काय करतो? कॉन्ज्युगेटेड सिस्टमला इलेक्ट्रॉन डोनेट करतो अँड दिस इज कॉल्ड +M इफेक्ट. एकदम सिम्पल आहे. पहा, समजा ही बेन्झिन आहे आणि ह्या बेन्झिनला जो ग्रुप अटॅच आहे त्या ग्रुपनं जर या बेन्झिनला इलेक्ट्रॉन डोनेट केले तर तो कोणता इफेक्ट असतो? +M इफेक्ट असतो. आणि याच्याबरोबर अपोजिट असतो -M इफेक्ट. म्हणजे कॉन्ज्युगेटेड सिस्टमकडून इलेक्ट्रॉन कुठे डोनेट केले जातात? ग्रुपला इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात किंवा हा ग्रुप काय करतो? कॉन्ज्युगेटेड सिस्टमकडून इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतो, तो असतो -M इफेक्ट. मग मला सांगा, फेनॉलमध्ये कोणता इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो? +M इफेक्ट. हायड्रॉक्झी ग्रुप अटॅच टू बेन्झिन शो +M इफेक्ट. देन व्हॉट इज मीन बाय +M इफेक्ट? पहा, याच्यामध्ये आपण +M इफेक्ट इन फेनॉल. +M इफेक्ट इन फेनॉल. तर आता आपण काय पाहतोय फेनॉलमध्ये +M इफेक्ट. हां, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फेनॉल. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फेनॉल. ऑक्सिजन ॲटमवरती ह्या 2 लोन पेअर आहेत. पहा, +M इफेक्ट. +M इफेक्ट म्हणजे काय? जेव्हा ग्रुप म्हणजे बेन्झिनला जो ग्रुप अटॅच आहे तो ग्रुप काय करतो? कॉन्ज्युगेटेड सिस्टमला इलेक्ट्रॉन डोनेट करतो
तेव्हा आपण त्याला काय म्हणतो प्लस यम इफेक्ट. आणि इथेही तेच होतं आहे. हां, ऑक्सिजन ॲटम काय करतो, यातली एक लोन पेअर काय करतो, इथे शिफ्ट करतो. सी आणि ओमध्ये काय तयार होतो, डबल बॉन्ड तयार होतो. त्यामुळे ह्या कार्बनची व्हॅलन्सी डिस्टर्ब होते आणि म्हणून हे 2 पाय इलेक्ट्रॉन्स पुढच्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतात आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला हे अशा पद्धतीने मिळतं. पहा, हे 2 डबल बॉन्ड ॲज इट इज इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले, त्यामुळे ह्या कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज येईल. त्यानंतर इथे तयार होईल डबल बॉन्ड OH. ओची व्हॅलन्सी किती झाली, तर 3 झाली आणि त्यामुळे ओवरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये काय मिळेल, हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील आणि परत हे 2 पाय इलेक्ट्रॉन्स पुढच्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर हे असे मिळेल. पहा, इथे काय तयार होईल, डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड ॲज इट इज, इथे डबल बॉन्ड OH प्लस ॲज इट इज. पहा, ह्या कार्बन ॲटमवरती येतील हे 2 इलेक्ट्रॉन. पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय मिळेल, हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील, इथे डबल बॉन्ड तयार होईल, हे 2 पाय इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर हे आपल्याला असं मिळेल. पहा, हा डबल बॉन्ड ॲज इट इज, इथे डबल बॉन्ड OH प्लस ॲज इट इज, हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले, त्यामुळे इथे तयार होईल डबल बॉन्ड. हे 2 इलेक्ट्रॉन इथं आलेत म्हणजे याच्यावरती येणार निगेटिव्ह चार्ज आणि आपल्याला फायनल रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय मिळेल, हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील म्हणजे इथे डबल बॉन्ड तयार होईल, हे 2 इलेक्ट्रॉन परत ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला फायनल रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल. पहा, हे 2 डबल बॉन्ड ॲज इट इज, पहा इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत म्हणजे इथे डबल बॉन्ड तयार होईल. पहा, कार्बन आणि ह्या ओमध्ये कोणता बॉन्ड राहील, सिंगल बॉन्ड. ऑक्सिजन ॲटमवरती परत काय येतील, ह्या 2 लोन पेअर येतील. तर याला आपण काय म्हणतो, प्लस यम इफेक्ट किंवा प्लस आर. प्लस आर म्हणजे काय, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट किंवा आपण याला म्हणू शकतो रेझोनन्स इन फेनॉल. आता इथे पहा, निगेटिव्ह चार्ज तुम्हाला कोणकोणत्या पोझिशनला दिसतोय, म्हणजे ऑर्थो, मेटा का पॅरा. मला सांगा ही पोझिशन कोणती आहे, तर ही पोझिशन आहे ऑर्थो पोझिशन. हे कोणते आहे, ऑर्थो. आणि हे कोणते आहे, पॅरा पोझिशन आहे. इथे पहा, निगेटिव्ह चार्ज ऑर्थोला आहे, निगेटिव्ह चार्ज पॅराला आहे, निगेटिव्ह चार्ज ऑर्थोला आहे. जिथे निगेटिव्ह चार्ज आहे तिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. मग मला सांग, फेनॉलमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त कोणकोणत्या पोझिशनला आहे, ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनला आहे. कशामुळे, ड्यू टू प्लस यम इफेक्ट. मग पहा, याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट लिहितोय, ड्यू टू प्लस यम इफेक्ट, ड्यू टू प्लस यम इफेक्ट इन फेनॉल इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीजेस. याचा मिनिंग काय होतो, इन्क्रीजेस ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स. ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स. पहा, फेनॉलमध्ये प्लस यम इफेक्ट आहे आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज कुठं होते, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पण लिहायचं आहे, इनकमिंग इलेक्ट्रोफाइल attach to ortho and para positions. पहा, इलेक्ट्रोफाइल कसे असतात, तर इलेक्ट्रोफाइल हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज हे नेहमी कुठे अटॅक करते, जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे तिथे अटॅक करते. पहा, इलेक्ट्रोफाइल कसे असतात, इलेक्ट्रॉन डेफिशियंट हे अशा पोझिशनला अटॅच होतात की ज्या पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते. फेनॉलमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त कुठे आहे, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला आहे आणि त्यामुळे फेनॉलमध्ये जर आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन केली तर इलेक्ट्रोफाइल हा कुठे अटॅच होणार, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. येते लक्षात, कारण ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे फेनॉलमध्ये. मग याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट काय लिहिणार, हेन्स इन फेनॉल इलेक्ट्रोफिलिक substitution reaction ESR electrophilic substitution reactions takes place at ortho and para positions. म्हणून फेनॉलमध्ये आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हे कुठे पाहायला मिळतात, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला पाहायला मिळतात. फेनॉलमध्ये चुकूनही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मेटा पोझिशनला करायचं नाही, कारण मेटा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होत नाही. फेनॉल असला की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कुठे करायची, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. मग मला सांगा, बेन्झिनला हा जो OH ग्रुप अटॅच आहे तो OH ग्रुप कोणता आहे, OH ग्रुप इज कॉल्ड ॲक्टिवेटिंग ग्रुप. OH ग्रुप इज कॉल्ड ॲक्टिवेटिंग ग्रुप अँड
ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ॲक्टिवेटिंग अँड ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग. OH ग्रुप इज ॲक्टिवेटिंग अँड ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग. ॲक्टिवेटिंग का म्हणलं, कारण ह्या ग्रुपनं काय केलं, बेन्झिनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी अजून जास्त इन्क्रीज केली, म्हणून तो कसा आहे ॲक्टिवेटिंग. आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कुठे होतात, ऑर्थो आणि पॅरा पोर्शन होतात, म्हणून आपण OHला काय म्हणतोय, ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग. हे नोट डाऊन करा. आपण पाहूया इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे एक्झाम्पल्स. नोट डाऊन करा. हे याच्यामध्ये आपण पाहूया इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. कोणकोणत्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया ए आहे हॅलोजिनेशन. फर्स्ट इज हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशनमध्ये आपण एक्झाम्पल पाहतोय. फॉर एक्झाम्पल ब्रोमिनेशन. फॉर एक्झाम्पल ब्रोमिनेशन ऑफ फेनॉल. हॅलोजिनेशन ऑफ फेनॉल दॅट इज ब्रोमिनेशन ऑफ फेनॉल. म्हणजे फेनॉलचे कोणते रिएक्शन करायचे, ब्रोमिनेशन रिएक्शन करायचे. याच्यामध्ये आपण एक स्टार्टिंगलाच एक नोट लिहितोय. नोट काय लिहितोय, नोट the products of this reaction depends on the products of this reaction. The products of this reaction depends on nature of solvent. ह्या रिएक्शनचे जे प्रोडक्ट आहेत ते डिपेंड कशावरती आहेत, तर नेचर ऑफ सॉल्वंट. आपण ह्या रिएक्शनमध्ये कोणतं सॉल्वंट यूज करतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. मग आपण पोलर सॉल्वंट यूज करतोय का नॉन पोलर सॉल्वंट यूज करतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. तर आपण याच्यामध्ये फर्स्ट काय करूया, तर आपण इथं फर्स्ट करूया इन नॉन पोलर सॉल्वंट. तर आपण फर्स्ट काय करूया, ब्रोमिनेशन ऑफ फेनॉल नॉन पोलर सॉल्वंटमध्ये करूया. आता नॉन पोलर सॉल्वंट कोणते आहेत, फॉर एक्झाम्पल CH2 कार्बन डायसल्फाईड, CCl4 कार्बन टेट्रा क्लोराईड किंवा CHCl3 क्लोरोफॉर्म. तर हे कोणते आहेत, तर हे आहेत नॉन पोलर सॉल्वंट. तर आपण काय करतोय, ब्रोमिनेशन ऑफ फेनॉल हे फर्स्ट आपण कशामध्ये करतोय, तर नॉन पोलर सॉल्वंटमध्ये करतोय. रिएक्शन काय होईल, दिस इज फेनॉल. ह्या फेनॉलची रिएक्शन करायचे आहे ब्रोमिनसोबत. ब्रोमिनेशन आहे त्यामुळे आपण रिएक्शन काय सोबत करतोय, ब्रोमिनसोबत इन प्रेझेन्स ऑफ नॉन पोलर सॉल्वंट. फॉर एक्झाम्पल नॉन पोलर सॉल्वंट आपण कोणतं घेतलं, CH2 म्हणजेच कार्बन डायसल्फाईड. मला सांगा हे रिएक्शन कोणते, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. आणि आत्ताच आपण पाहिलं फेनॉलमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या कोणत्या पोझिशनला होतात, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. मग काय करणार, ऑर्थोचा H घ्या आणि इथला Br काय रिमूव्हणार, HBr रिमूव्हणार ना, HBr रिमूव्हणार. मग आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, बेन्झीन रिंग इथं अटॅच होईल OH. ऑर्थो पोझिशनला काय अटॅच होईल, Br अटॅच होईल ना, OH ॲज इट इज. आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कुठे करायचे, तर ह्या ॲरोमॅटिक पार्टला रिएक्शन करायचे आहे. ऑर्थो पोझिशनला H आणि इथला Br काय रिमूव्हणार, HBr रिमूव्हणार. इथं जो सेकंड Br राहील तो सेकंड Br कुठे अटॅच होईल, ऑर्थो पोझिशनला अटॅच होईल. प्लस फक्त आपल्याला ऑर्थोच मिळेल का, नाही, रिएक्शन पॅरा पोझिशनला सुद्धा होते. आणि म्हणून काय करायचं, पॅरा पोझिशनचा H आणि इथला Br काय रिमूव्हणार, HBr रिमूव्हणार. आणि आपल्याला सेकंड कंपाऊंड कोणता मिळणार, हा OH ग्रुप ॲज इट इज आहे, फक्त पॅरा पोझिशनला काय अटॅच होईल, Br अटॅच होईल. याचं नाव लिहिता येईल ना, याचं नाव काय लिहिता येईल आपल्याला, ऑर्थो पोझिशनला ब्रोमिन आहे त्यामुळे काय लिहिणार, ऑर्थोब्रोमोफेनॉल. दिस इज ऑर्थोब्रोमोफेनॉल अँड दिस इज पॅराब्रोमोफेनॉल. हा कोणता आहे, पॅराब्रोमोफेनॉल. नीट आणि जेमध्ये तुम्हाला काय विचारतात, नीट आणि जेमध्ये तुम्हाला विचारतात मेजर प्रोडक्ट. तर ऑर्थोब्रोमोफेनॉल आणि पॅराब्रोमोफेनॉल याच्यामध्ये मेजर प्रोडक्ट कोणता आहे, तर याच्यामध्ये मेजर प्रोडक्ट कोणता आहे, पॅराब्रोमोफेनॉल इज मेजर प्रोडक्ट. वाय पॅराब्रोमोफेनॉल इज मेजर प्रोडक्ट. पॅराब्रोमोफेनॉल हा मेजर प्रोडक्ट आहे कारण इथे
OH ग्रुप आणि Br हे ॲडजसंट पोझिशनला आहेत. OH ग्रुप आणि ब्रोमिन हे ॲडजसंट पोझिशन आहेत आणि त्यामुळे इथं काय होतं स्टेरिक रिपल्शन. ड्यू टू स्टेरिक रिपल्शन ऑर्थोब्रोमोफेनॉल इज मायनर प्रोडक्ट. इथं स्टेरिक रिपल्शन आहे, इथं स्टेरिक रिपल्शन आहे का नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला पॅराब्रोमोफेनॉल हा कसा मिळतो मेजर प्रोडक्ट मिळतो. इथे सर्वांच्या लक्षात आपण रिएक्शन कुठे गेले नॉन पोलर सॉल्व्हेंटमध्ये. CH2 हे कोणतं सॉल्व्हेंट आहे नॉन पोलर सॉल्व्हेंट किंवा इथं CCl4 पण असू शकतं किंवा इथं CHCl3 पण असू शकतं. फेनॉल रिएक्ट्स विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ नॉन पोलर सॉल्व्हेंट टू गिव्स ऑर्थोब्रोमोफेनॉल अँड पॅराब्रोमोफेनॉल. हिअर पॅराब्रोमोफेनॉल इज मेजर प्रोडक्ट. इथे सर्वांच्या लक्षात तर ही झाली नॉन पोलर सॉल्व्हेंटमध्ये रिएक्शन. त्यानंतर हे रिएक्शन आपण करतो आता इन पोलार सॉल्व्हेंट. इन पोलार सॉल्व्हेंट फॉर एक्झाम्पल पोलर सॉल्व्हेंट कोणतं आहे वॉटर. वॉटर इज पोलर सॉल्व्हेंट. पहा रिएक्शन काय होईल पहा फेनॉल रिएक्ट्स विथ ब्रोमीन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फेनॉल. This is the structure of phenol. This is the structure of phenol. Phenol reacts with bromine Br2. Phenol reacts with bromine in presence of polar solvent water. पहा आपण कोणतं पोलर सॉल्व्हेंट यूज केलेलं आहे वॉटर हे सॉल्व्हेंट यूज केलेलं आहे. पहा पोलर सॉल्व्हेंट यूज केल्यामुळं जे इलेक्ट्रोफाईल जनरेट होतात इलेक्ट्रोफाईलचं फॉर्मेशन होतं ते कसं होतं जास्त होतं आणि त्यामुळे रिएक्शन हे कुठं होते दोन्ही ऑर्थो पोझिशनला आणि एका पॅरा पोझिशनला रिएक्शन होते. दोन्ही ऑर्थो पोझिशन आणि एका पॅरा पोझिशनला रिएक्शन होते म्हणजे आपल्याला इथं Br2 किती घ्यावे लागतील 3 Br2 घ्यावे लागतील. इथे लक्षात फेनॉल रिएक्ट्स विथ ब्रोमीन इन वॉटर किंवा कधी कधी ॲरोवरती काय लिहिलं जातं ब्रोमीन वॉटर असंही लिहिलं जातं. ब्रोमीन वॉटर असे कधी कधी ॲरोवरती हा वर्ड लिहिला जातो ब्रोमीन वॉटर. दोघांचा मिनिंग एकच आहे. फेनॉल रिएक्ट्स विथ ब्रोमीन वॉटर टू गिव्ह. पहा काय तयार होईल दोन्ही ऑर्थो पोझिशन आणि एका पॅरा पोझिशनला हे रिएक्शन होणार म्हणजे पहा ऑर्थो पोझिशनचे हे 2H पॅरा पोझिशनला 1H किती H झाले 3H आणि इथले 3 Br. पहा काय तयार होणार थ्राईस HBr तयार होणार. 2 ऑर्थो पोझिशनचे H आणि एक पॅरा पोझिशन असे 3H आणि इथले 3 Br काय रिमूव्ह होणार थ्राईस HBr रिमूव्ह होणार. इथं Br किती राहिले 3 Br तर हे 3 Br 2 ऑर्थो पोझिशनला आणि एक पॅरा पोझिशनला अटॅच करा म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पहा आपल्याला कंपाऊंड मिळेल दिस इज फेनॉल. पहा हा OH ग्रुप ॲज इट इज 2 ऑर्थो पोझिशनला Br अटॅच करायचे 2 ऑर्थो पोझिशनला अटॅच करायचे आणि एक करायचा पॅरा पोझिशनला Br अटॅच अँड दिस इज कॉल्ड. पहा याचं नाव काय सांगता येईल दिस इज फर्स्ट कार्बन टर्म दिस इज सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अँड सिक्स्थ. पहा याचा IPSC नेम आहे 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल आणि हा जो आहे तो आहे व्हाईट प्रिसिपिटेट. हा काय आहे व्हाईट प्रिसिपिटेट. एक व्हाईट प्रिसिपिटेट तयार होतो. पहा रिएक्शनचं स्टेटमेंट सांगतो मी. फेनॉल reacts with bromine water it gives 2,4,6 tribromophenol 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल अँड दिस इज व्हाईट प्रिसिपिटेट. व्हाईट प्रिसिपिटेट असणारा 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल आपल्याला हा कंपाऊंड मिळतो. इथे आपल्याला काय मिळालं ऑर्थोब्रोमोफेनॉल आणि पॅराब्रोमोफेनॉल. इथे आपल्याला काय मिळालं 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल. पहा मग ह्या रिएक्शनचे जे प्रोडक्ट आहेत ते डिपेंड कशावरती आहेत तर सॉल्व्हेंटवरती. नेचर ऑफ सॉल्व्हेंट. इथे आपण सॉल्व्हेंट कोणतं यूज केलेलं आहे तर इथे आपण सॉल्व्हेंट यूज केलेलं आहे नॉन पोलर सॉल्व्हेंट आणि इथे आपण सॉल्व्हेंट कोणतं यूज केलेलं आहे पोलर सॉल्व्हेंट. त्यामुळे आपण इथं फर्स्ट एक नोट लिहिली होती दी प्रोडक्ट्स ऑफ दिस रिएक्शन डिपेंड्स ऑन नेचर ऑफ सॉल्व्हेंट. समजलं सर्वांना. पहा एकदम सिम्पल आहे. हॅलोजिनेशन ऑफ फेनॉल दॅट इज ब्रोमिनेशन ऑफ फेनॉल. ब्रोमिनेशन ऑफ फेनॉल किंवा हॅलोजिनेशन ऑफ फेनॉल असा जर क्वेश्चन तुमच्यासमोर दिसला तर फक्त काय बघायचं सॉल्व्हेंट बघायचं कोणतं आहे ते. जर सॉल्व्हेंट नॉन पोलर असेल तर ऑर्थोब्रोमोफेनॉल आणि पॅराब्रोमोफेनॉल तुम्हाला मिळणार. त्याच्यामध्ये मेजर कोणता लिहिणार तुम्ही पॅराब्रोमोफेनॉल आणि मेजर जास्त करून विचारतात नीट आणि जेईच्या एक्झाममध्ये. आणि जर समजा पोलर सॉल्व्हेंट लिहिलेलं असेल ॲरोवरती तर कोणता कंपाऊंड तयार करायचा 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल हा कंपाऊंड तयार करायचा आणि हा कोणत्या कलरचा आहे तर व्हाईट प्रिसिपिटेट. इथे लक्ष सर्वांच्या नोट डाऊन करा. आहे
सेकंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे नायट्रेशन ऑफ फेनॉल. नायट्रेशन ऑफ फेनॉल पहा, याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला एक नोट लिहितोय. पहा नोट काय लिहितोय, दी प्रोडक्ट्स ऑफ दिस रिएक्शन, the products of this reaction depends on concentration of नायट्रिक ॲसिड HNO3. पहा HNO3 म्हणजेच काय, नायट्रिक ॲसिड. पहा नायट्रेशन ऑफ फेनॉलचे जे प्रोडक्ट आहेत ते डिपेंड कशावरती आहेत, तर नायट्रिक ॲसिडच्या कॉन्सन्ट्रेशनवरती. आपण नायट्रिक ॲसिड कोणतं यूज करतो आहे त्याच्यावरती डिपेंड आहेत. आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड यूज करतो आहे का डायल्यूट नायट्रिक ॲसिड यूज करतो आहे त्याच्यावरती ह्या रिएक्शनचे प्रोडक्ट डिपेंड आहेत. तर आपण फर्स्ट काय करूया, आपण फर्स्ट याच्यामध्ये रिएक्शन करूया, रिएक्शन विथ डायल्यूट HNO3. रिएक्शन विथ डायल्यूट HNO3. आपण फर्स्ट रिएक्शन करूया फेनॉलचे डायल्यूट HNO3 सोबत. बा काय तयार होईल, फेनॉल. This is the structure of phenol. Phenol. This is the structure of phenol. When phenol reacts with dilute HNO3. When phenol reacts with dilute HNO3. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे, dilute HNO3. डायल्यूट HNO3 इट गिव्स. काय तयार होईल, हा जो HNO3 आहे तो HNO3 आपण असं लिहू शकतो ना, OHNO2. हा आपण असा लिहू शकतो. रिएक्शन कुठे होणार आहे, तर रिएक्शन कुठे होणार आहे, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. ऑर्थो पोझिशनला H आणि हा OH काय रिमूव्ह करणार, H2 रिमूव्ह करणार, राहिले काय तर NO2. हा HNO3 आपण असा लिहू शकतोय OHNO2. ऑर्थोचा H आणि हा OH H2 रिमूव्ह होणार, जो राहिलेला NO2 आहे तो आपण कुठे अटॅच करणार, ऑर्थो पोझिशनला अटॅच करणार आणि आपल्याला फर्स्ट कंपाऊंड कोणता मिळेल, हा OH ग्रुप ॲज इट इज. फक्त ऑर्थो पोझिशनला काय अटॅच होईल, NO2 ग्रुप अटॅच होईल. प्लस रिएक्शन फक्त ऑर्थोलाच होते का, नाही, पॅराला सुद्धा होते. पॅराचा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार, H2 रिमूव्ह होणार. मग हा जो राहिलेला NO2 आहे तो NO2 आपण कुठे अटॅच करणार, पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच करणार. म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड मिळेल OH ग्रुप ॲज इट इज. फक्त आपल्याला पॅरा पोझिशनला काय अटॅच करावं लागेल, NO2 ग्रुप अटॅच करावं लागेल. तर हे दोन कंपाऊंड आपल्याला मिळतील. इथे सर्वांच्या लक्षात फर्स्ट कंपाऊंड कोणता आहे, फर्स्ट इज ऑर्थो नायट्रो. ऑर्थो पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे त्यामुळे ऑर्थो नायट्रो अँड दिस इज फेनॉल. ऑर्थो नायट्रो फेनॉल हा कोणता आहे सांगा, दिस इज पॅरा नायट्रो फेनॉल. दिस इज पॅरा नायट्रो फेनॉल. याच्यामध्ये आपल्याला दोन कंपाऊंड मिळालेत, ऑर्थो नायट्रो फेनॉल आणि पॅरा नायट्रो फेनॉल. विच इज मेजर, ऑर्थो नायट्रो फेनॉल और पॅरा नायट्रो फेनॉल. मॅक्झिमम स्टुडंट्स इथे चुकतात. पाठीमाग आपण काय सांगितलं, पॅरा ब्रोमोफेनॉल इज मेजर ब्रोमिनेशन ऑफ फेनॉलमध्ये. नायट्रेशन ऑफ फेनॉलमध्ये मेजर कोणता, लगेच तुम्ही म्हणताल सर इथं स्टेरिक रिपल्शन आहे त्यामुळे हा मायनर आहे आणि हा मेजर आहे. पण नायट्रेशन ऑफ फेनॉल ही रिएक्शन फक्त लक्ष ठेवायचे तुम्ही. नायट्रेशन ऑफ फेनॉल त्याच्यामध्ये पण रिएक्शन विथ डायल्यूट HNO3 हे जे दोन मिळतात ना, तर त्यामध्ये मेजर कोणता आहे, तर मेजर आहे ऑर्थो नायट्रोफेनॉल. समजले सर्वांना, ऑर्थो नायट्रोफेनॉल इज मेजर प्रोडक्ट. कोणता मेजर, ऑर्थो नायट्रोफेनॉल इज मेजर. परत एकदा पहा, कोणता मेजर, ऑर्थो नायट्रोफेनॉल इज मेजर. परत एकदा पहा, कोणता मेजर, ऑर्थो नायट्रोफेनॉल इज मेजर प्रोडक्ट. इथे सर्वांच्या लक्षात, पॅरा नायट्रोफेनॉल इज मायनर. ब्रोमिनेशन ऑफ फेनॉलमध्ये मेजर कोणता होता, पॅरा ब्रोमोफेनॉल मेजर होता. सर्वांच्या लक्षात येते, मी 3 वेळेस हे सेंटेन्स सांगितलं आहे, ऑर्थो नायट्रोफेनॉल इज मेजर प्रोडक्ट. इथे सर्वांच्या लक्षात. पहा त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक नोट लिहायचे आहे. पहा नोट काय लिहायचे आहे, नोट. नोटमध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहितोय, व्हाय ऑर्थो नायट्रोफेनॉल इज मेजर प्रोडक्ट. व्हाय ऑर्थो नायट्रोफेनॉल इज मेजर प्रोडक्ट. याच्यामध्ये आपण ॲन्सर लिहितोय, ऑर्थो नायट्रोफेनॉल इज मेजर. ऑर्थो नायट्रोफेनॉल इज मेजर ड्यू टू इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आपण डायग्राम करणारच आहेत इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगची. पण इथे लक्ष ठेवा की ऑर्थो नायट्रोफेनॉल मेजर का,
तर त्याचं रिझन काय, कारण ऑर्थोनायट्रोफेनॉलमध्ये कोणती बॉन्डिंग असते, इंट्रामॉलिक्युलर बॉन्डिंग असते. इंट्रामॉलिक्युलर इंट्रा म्हणजे एकाच मॉलिक्युलमध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते, लक्षात. आणि त्यामुळे ऑर्थोनायट्रोफेनॉल हा मेजर आहे. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट लिहायचा आहे, ऑर्थोनायट्रोफेनॉल अँड पॅरानायट्रोफेनॉल. ऑर्थोनायट्रोफेनॉल अँड पॅरानायट्रोफेनॉल. ऑर्थोनायट्रोफेनॉल अँड पॅरानायट्रोफेनॉल कॅन बी सेपरेटेड बाय, कॅन बी सेपरेटेड, important आहे पहा सेंटेन्स, can be separated by steam distillation, can be separated by steam distillation. पहा ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि पॅरानायट्रोफेनॉल हे कोणत्या मेथडनं सेपरेट केले जातात, तर कोणत्या मेथडनं, स्टीम डिस्टिलेशन. याच्यावरती ऑलरेडी एक नीटमध्ये क्वेश्चन विचारला आहे आणि तो आज आपण क्वेश्चन घेणार पण आहोत. ऑर्थोनायट्रोफेनॉल अँड पॅरानायट्रोफेनॉल कॅन बी सेपरेटेड बाय स्टीम डिस्टिलेशन. कोणतं डिस्टिलेशन आहे, स्टीम डिस्टिलेशन आहे. पहा स्टीम डिस्टिलेशन कधी यूज करतात, समजा तुम्हाला 2 लिक्विड दिलेत आणि त्या 2 लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट डिफरन्स जर लार्ज असेल, बॉइलिंग पॉईंट डिफरन्स त्या 2 लिक्विडचा जर लार्ज असेल तर काय यूज करतात, स्टीम डिस्टिलेशन यूज करतात. पहा ऑर्थोनायट्रोफेनॉलचा बॉइलिंग पॉईंट आणि पॅरानायट्रोफेनॉलचा बॉइलिंग पॉईंट यांच्यामध्ये खूप लार्ज डिफरन्स आहे आणि त्यामुळे आपण काय यूज करू शकतो, स्टीम डिस्टिलेशन यूज करू शकतो. इथे सर्वांच्या लक्षात हे नोट डाऊन करा, आपल्याला अजून याच्या पुढे काही पॉईंट लिहायचे आहेत, नोट डाऊन करा हे. हां झालं आहे सर्वांचं लिहून. पहा याच्याच पुढं आपल्याला ह्याच नोटमध्ये पुढं कंटिन्यू करायचं आहे. थर्ड पॉईंट आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि पॅरानायट्रोफेनॉल कोणत्या मेथडनं सेपरेट केले जातात, स्टीम डिस्टिलेशननं सेपरेट केले जातात. पहा याच्यामध्ये आपण थर्ड पॉईंट पाहतोय. पहा नोटमधला थर्ड पॉईंट, ऑर्थोनायट्रोफेनॉल. ऑर्थोनायट्रोफेनॉल इज स्टीम होलेटाईल, स्टीम होलेटाईल म्हणा किंवा मोर होलेटाईल म्हणा, दोन्हीचा मिनिंग एकच, मोर होलेटाईल. पहा ऑर्थोनायट्रोफेनॉल इज स्टीम होलेटाईल और मोर होलेटाईल. मोर होलेटाईल कुणाला म्हणतात किंवा स्टीम होलेटाईल कुणाला म्हणतात, ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट कसा असतो, लो असतो, लो बॉइलिंग पॉईंट. पहा ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो ते लिक्विड कसं असतं, मोर होलेटाईल असतं किंवा ते स्टीम होलेटाईल असतं. आता लो बॉइलिंग पॉईंट का आहे ऑर्थोनायट्रोफेनॉलचा बॉइलिंग पॉईंट लो का आहे, कारण याच्यामध्ये काय असते, ड्यू टू इंट्रामॉलिक्युलर, आत्ताच आपण पाहिलं होतं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ऑर्थोनायट्रोफेनॉलमध्ये कोणती बॉन्डिंग असते, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते आणि त्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो. म्हणजेच ऑर्थोनायट्रोफेनॉल हे कसलं लिक्विड आहे, स्टीम होलेटाईल किंवा मोर होलेटाईल. आत्ता आपण डायग्राम करतोय ऑर्थोनायट्रोफेनॉलमध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ऑर्थोनायट्रोफेनॉलचं आत्ता आपण स्ट्रक्चर पाहिलं होतं. काय स्ट्रक्चर आहे पहा, दिस इज ऑर्थोनायट्रोफेनॉल, OH दिस इज फेनॉल आणि ऑर्थो पोझिशनला काय अटॅच आहे, NO2 ग्रुप अटॅच आहे. पहा हा OH कसं लिहितो आपण, O सिंगल बॉन्ड H असं लिहू शकतो आपण. पहा हा NO2 कसं लिहिणार तुम्ही, NO2 कसं लिहितात, N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस N प्लस, दिस इज NO2 ग्रुप. हां आपल्याला माहीत आहे O आणि H मध्ये हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा आहे, पोलर आहे. ऑक्सिजन कॅरीज पार्शल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन कॅरीज पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. इथे लक्षात सर्वांच्या. पहा OH मध्ये हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि NO2 ग्रुपमध्ये हा ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज आहे. पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आणि निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन याच्यामध्ये काय तयार होईल, हा हायड्रोजन बॉन्ड तयार होईल. काय तयार होईल, हायड्रोजन बॉन्ड तयार होईल. अँड दिस बॉन्डिंग इज नोन ॲज इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता इंट्रा का म्हणलं, कारण ऑर्थोनायट्रोफेनॉल हा एकच कंपाऊंड आहे ना, का दुसरा कंपाऊंड इथं नाही, एकच कंपाऊंड आहे ऑर्थोनायट्रोफेनॉल. आणि एकाच मॉलिक्युलमध्ये जर समजा हायड्रोजन बॉन्ड तयार झाला तर त्या हायड्रोजन बॉन्डिंगला काय म्हणतात, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतात. एकदम सिंपल आहे.
एकच मॉलिक्युल आहे हा. एकाच मॉलिक्युलमध्ये जर हायड्रोजन बॉन्ड तयार झाला तर त्याला म्हणायचं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आलं लक्षात. दिस इज कॉल्ड इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि त्याच्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट कमी आहे आणि बॉइलिंग पॉईंट कमी असल्यामुळं ऑर्थोनायट्रोफेनॉल हा स्टीम व्होलेटाईल आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट पाहूया 4 नंबर पॅरानायट्रोफेनॉल. पहा पॅरानायट्रोफेनॉल. पहा पॅरानायट्रोफेनॉल हा कसा आहे. पॅरानायट्रोफेनॉल इज लेस व्होलेटाईल. पॅरानायट्रोफेनॉल इज लेस व्होलेटाईल. लेस व्होलेटाईल कुणाला म्हणतो आपण, ज्याचा बॉइलिंग पॉईंट कसा असतो, हाय असतो, हाय बॉइलिंग पॉईंट. पॅरानायट्रोफेनॉल इज लेस व्होलेटाईल ड्यू टू हाय बॉइलिंग पॉईंट. सांगा हाय बॉइलिंग पॉईंट का आहे, कारण याच्यामध्ये काय असते, तर याच्यामध्ये असते ड्यू टू इंटरमॉलिक्युलर. इंटर पहा इथे वर्ड वेगळा आहे, कोणता, इंटर. इथे इंट्रा, इथे इंटर. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. पॅरानायट्रोफेनॉलमध्ये कोणते बॉन्डिंग असते, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते. आणि म्हणून पॅरानायट्रोफेनॉलचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो कसा आहे, हाय आहे. आणि ज्याचा बॉइलिंग पॉईंट हाय असतो ते कसं असतं, लेस व्होलेटाईल असतं. इथे लक्षात. पहा आता आपण इथे करतोय पॅरानायट्रोफेनॉलचं स्ट्रक्चर. पहा पॅरानायट्रोफेनॉल. हा काय काढलाय मी, फेनॉल काढलाय. दिस इज फेनॉल. पॅरानायट्रोफेनॉल म्हणजे काय, पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप. NO2 कसं लिहितात, N डबल बॉन्ड O मायनस N प्लस. दिस इज कॉल्ड पॅरानायट्रोफेनॉल. मी अजून एक पॅरानायट्रोफेनॉल करतोय. पहा सेकंड पॅरानायट्रोफेनॉल. दिस इज फेनॉल. पहा हा पण काय केला आहे, फेनॉल. आणि पॅरा पोझिशनला काय अटॅच करायचं, NO2 ग्रुप. आपल्याला माहिती आहे OH कसा आहे, पोलर. हायड्रोजन कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज. हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह, ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह. पहा हा आहे एक पॅरानायट्रोफेनॉल आणि हा आहे सेकंड पॅरानायट्रोफेनॉल. 2 मॉलिक्युल्स आहेत इथं पॅरानायट्रोफेनॉलचे, 2, 1, 2. पहा एका पॅरानायट्रोफेनॉलचा निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आणि सेकंड पॅरानायट्रोफेनॉलचा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन, याच्यामध्ये काय तयार होतो, हा हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. अँड दिस इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. दिस इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हे पुढं आपण हे कंटिन्यू असं दाखवू शकतो. इंटर का म्हणलं सांगा, इंटर का म्हणलं, दिस इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. का म्हणलं, कारण हे 2 मॉलिक्युलमध्ये तयार झाले. जेव्हा हायड्रोजन बॉन्ड 2 मॉलिक्युलमध्ये तयार होतो तेव्हा त्या हायड्रोजन बॉन्डिंगला काय म्हणतात, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात. आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे कशा असते, स्ट्रॉंग असते. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असते आणि म्हणून याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. आणि ज्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो ते कसं असतं, लेस व्होलेटाईल असतं. हे मोर व्होलेटाईल, हे लेस व्होलेटाईल. याचा अर्थ दोन्हीमध्ये बॉइलिंग पॉईंट डिफरन्स कसा आहे, लार्ज आहे. लो बॉइलिंग पॉईंट, हाय बॉइलिंग पॉईंट. आणि त्यामुळे ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि पॅरानायट्रोफेनॉल हे आपल्याला कोणत्या मेथडनं सेपरेट करता येतात, स्टीम डिस्टिलेशननं सेपरेट करता येतात. समजले सर्वांना, एकदम सिंपल आहे. पहा नोट डाऊन करा. हे नायट्रेशन ऑफ फेनॉलवरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन पाहतोय. फेनॉल व्हेन इट फर्स्ट रिएक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. फर्स्ट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड अँड देन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड गिव्स. हा क्वेश्चन आपल्याला JMINS 2008मध्ये विचारला आहे. फेनॉल व्हेन इट फर्स्ट रिएक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड अँड देन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. आत्ता आपण पाहिलं पहा नोटमध्ये, फेनॉलची फर्स्ट रिएक्शन कशासोबत केली होती आपण, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडसोबत केली होती. आपल्याला काय मिळाला होता, फेनॉल डायसल्फोनिक ॲसिड मिळाला होता. आणि त्याची नंतर रिएक्शन आपण कशासोबत केली होती, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडसोबत केली होती. फर्स्ट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 फेनॉल डायसल्फोनिक ॲसिड मिळतो. नंतर त्याची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत केल्यानंतर कोणता कंपाऊंड मिळतो, 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल, दॅट इज पिक्रिक ॲसिड. मग आहे का ऑप्शन बघा याच्यामध्ये, 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. ए ऑप्शन कोणता आहे, 2,4,6 ट्रायनायट्रो बेन्झिन लिहिलं इथं. 2,4,6 ट्रायनायट्रो. काही स्टुडंट्स काय करतात, 2,4,6 ट्रायनायट्रो लिहिलेलं दिसलं की
की डायरेक्ट याला क्लिक करतात, पुढे काय लिहिलं ते बघतच नाहीत, बेन्झिन लिहिलं आहे का फेनॉल लिहिलं आहे ते नीट बघायचं काय लिहिलं ते. 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल मिळतो आपल्याला. इथं त्यांनी वर्ड कोणता यूज केला आहे, 2,4,6 ट्रायनायट्रो बेन्झिन यूज केला आहे. म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे का, नाही आहे. ॲन्सर काय आहे करेक्ट, पिक्रिक ॲसिड किंवा 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल आहे का बघा. बी ऑप्शनमध्ये ऑर्थोनायट्रोफेनॉल, सीमध्ये पॅरानायट्रोफेनॉल आणि डीमध्ये नायट्रोबेन्झिन आहे का. तर पिक्रिक ॲसिड असं कुठं लिहिलेलं नाही ऑप्शनमध्ये, किंवा 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल असंही कुठं लिहिलेलं नाही आहे. मग कोणता ऑप्शन करेक्ट. ॲन्सर तर करेक्ट कोणता आहे, पिक्रिक ॲसिड. पण पिक्रिक ॲसिड त्यांनी ऑप्शन दिलाच नाही आहे. मग कोणता ॲन्सर करेक्ट यांना सांगा. ऑर्थोनायट्रोफेनॉल येणार का पॅरानायट्रोफेनॉल येणार, ऑर्थोनायट्रोफेनॉल येणार का पॅरानायट्रोफेनॉल येणार. तर मेजर कोण आहे, ऑर्थोनायट्रोफेनॉल मेजर आहे का पॅरानायट्रोफेनॉल आहे. हे ऑलरेडी आपण पाठीमागं पाहिलं होतं. सांगा कोणता मेजर आहे, तर ऑर्थोनायट्रोफेनॉल मेजर आहे. आणि त्यामुळे इथं कोणता ऑप्शन करेक्ट येईल, बी ऑप्शन इज करेक्ट. कारण जर पिक्रिक ॲसिड ऑप्शन असता तर आपण त्याला चूज केलं असतं. इथं सर्वांच्या लक्षात पहा, JMINS 2008मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा. पुढे क्वेश्चन नंबर 2 पहा. द मोस्ट सुटेबल मेथड ऑफ सेपरेशन ऑफ 1:1 मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅरानायट्रोफेनॉल. ऑर्थो आणि पॅरानायट्रोफेनॉलचं 1:1 मिक्सचर सेपरेट करण्यासाठी तुम्ही कोणती मेथड यूज करणार. क्रोमॅटोग्राफी, क्रिस्टलायझेशन, स्टीम डिस्टिलेशन, सब्लिमेशन. नीट 2017मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. NCERT मधला ॲज इट इज कोणती मेथड यूज करणार, स्टीम डिस्टिलेशन. कारण ह्या दोन्हीमध्ये जो बॉइलिंग पॉईंट डिफरन्स आहे तो जास्त आहे म्हणून. इथं सर्वांच्या लक्षात. तर ही झाली आपली सेकंड, नायट्रेशन ऑफ फेनॉल. नोट डाऊन करा. हे नायट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे सल्फोनेशन ऑफ फेनॉल. सल्फोनेशन ऑफ फेनॉल याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला एक नोट लिहितोय पहा, एक नोट लिहितोय पहा. नोट काय आहे पहा. The products of this reaction depends on temperature. पहा ह्या रिएक्शनचे जे प्रोडक्ट आहेत ते डिपेंड कशावरती आहेत, तर टेम्परेचरवरती डिपेंड आहेत. ह्या रिएक्शनमध्ये आपण टेम्परेचर कोणतं यूज करतोय त्याच्यावरती डिपेंड आहेत. आपण लो टेम्परेचर यूज करतोय का हाय टेम्परेचर यूज करतोय त्यावरती डिपेंड आहेत. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट करूया लो टेम्परेचर यूज ॲट लो टेम्परेचर. लो टेम्परेचर म्हणजे किती, तर लो टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचर किती असतं 25 डिग्री सेल्सिअस. रूम टेम्परेचर म्हणजे किती असतं 25 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन तुम्हाला केल्विनमध्ये करता येईल. कधी कधी इथं केल्विन पण देतील, लक्षात ठेवा. पहा आपण रिएक्शन करूया फेनॉल. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फेनॉल. पहा बेन्झिनला OH ग्रुप अटॅच करायचा आहे, दिस इज फेनॉल. आणि फेनॉलला काय करायचं आपल्याला, हीट करायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत. दिस इज कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲट लो टेम्परेचर. लो टेम्परेचर म्हणजे किती सांगा 25 डिग्री सेल्सिअस. इथे लक्षात, किंवा यालाच आपण रूम टेम्परेचरही म्हणतो किंवा लो टेम्परेचर. पहा 4 देतील तुम्हाला. एकरित्या ॲरोवरती लो टेम्परेचर लिहितील, किंवा इथं रूम टेम्परेचर असं लिहितील RT, किंवा 25 डिग्री सेल्सिअस लिहितील, किंवा केल्विनमध्ये कन्वर्जन करतील 298 केल्विन. इथे लक्षात या सर्वांचा मिनिंग एकच आहे. इथे लक्षात सर्वांच्या. पहा H2SO4 हे आपण कसं लिहितो सांगा, सल्फ्युरिक ॲसिड. हे आपण असं लिहू शकतो ना OHSO3H. हे आपण असं लिहू शकतो. पहा 2 हायड्रोजन आहेत, 1 सल्फर 4 ऑक्सिजन. पहा रिएक्शन कुठं करायची, लो टेम्परेचरला रिएक्शन कुठं करायची, फक्त ऑर्थो पोर्शनला रिएक्शन करायची, पॅरा पोर्शनला रिएक्शन करायची नाही. लो टेम्परेचर दिसलं की रिएक्शन फक्त ऑर्थो पोर्शनला करायची. ऑर्थोचा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार, ऑर्थोचा H आणि H2SO4 मधला OH काय रिमूव्ह होणार, H2 रिमूव्ह होणार. शिल्लक करायला पाहिजे हा फेनॉल ॲज इट इज. दिस इज फेनॉल. ऑर्थो पोर्शनला काय अटॅच होईल पहा, हा H आणि हा OH, H2 रिमूव्ह झाला आहे. शिल्लक करायला SO3H, हा SO3H ग्रुप इथे अटॅच करा. सांग कोणता कंपाऊंड आहे हा, ऑर्थो हायड्रॉक्सी. दिस इज मेन फंक्शन ग्रुप. आता OH हा आपला काय झाला, प्रिफिक्स झाला. कोणत्या पोर्शन अटॅच आहे, ऑर्थोला अटॅच आहे. ऑर्थो हायड्रॉक्सी आणि बेन्झिनला SO3H अटॅच असल्यानंतर आपण याला काय म्हणतो, बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड असं म्हणतो.
ऑर्थोहायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. याचं IUPAC नेम सांगता येईल का रे? सिम्पल आहे. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंडला काय अटॅच आहे? हायड्रॉक्झी ग्रुप. 2-हायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. हे काय झालं याचं? IUPAC नेम. समजलं सर्वांना? एकदम सिम्पल रिएक्शन आहे. Phenol is heated with concentrated sulfuric acid at room temperature at 25 degrees Celsius. It gives orthohydroxy benzene sulfonic acid as a measure. मेजर कोणता मिळतो? ऑर्थोहायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. कधी? रूम टेम्परेचरला. आता आपण काय करतोय? रिएक्शन करतोय हाय टेम्परेचरला. ॲट हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर म्हणजे किती टेम्परेचर? तर हाय टेम्परेचर म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस. दोन्ही टेम्परेचर लक्ष ठेवलं सोपे आहेत. 2500 इथे लक्षात. आता पहा, हाय टेम्परेचरला रिएक्शन कुठे करायची? पॅरा पोझिशनला. बस एवढंच फक्त डिफरन्स आहे. दिस इज फेनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कसं लिहितो आपण? OHSO3H असं लिहितो. आता आपण रिएक्शन कुठे करतोय? हाय टेम्परेचरला 100 डिग्री सेल्सिअसला. रिएक्शन कुठे करायची? पॅरा पोझिशनला. पॅराचा H हा OH काय रिमूव्ह होणार? H2 रिमूव्ह होणार. प्लस शिल्लक करायला येतं पहा फेनॉल ॲज इट इज OH. फक्त पॅरा पोझिशनला काय अटॅच करायचा? हा SO3H ग्रुप अटॅच करायचा. SO3H. सांग काय नाव असेल याचं? 1 2 3 4 4-हायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. IUPAC नेम सांगितलं. कॉमन नेम काय असेल? पॅरा पोझिशनला OH आहे ना, म्हणजे काय लिहायचं इथं? P-हायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. एकदम सिम्पल आहे. लो टेम्परेचरला मेजर प्रोडक्ट कोणता मिळतो? ऑर्थोहायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. आणि हाय टेम्परेचरला मेजर कोणता मिळतो? पॅराहायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. म्हणजे ह्या रिएक्शनचे प्रोडक्ट डिपेंड कशावरती आहेत? टेम्परेचरवरती. लो टेम्परेचरला ऑर्थो, हाय टेम्परेचरला पॅरा. एकदम सिम्पल आहे. नोट डाऊन करा हे. केलं नोट डाऊन सरांनी? पहा याच्यामध्ये पण आपल्याला एक नोट लिहायची आहे. पहा याच्यामध्येही आपल्याला एक नोट लिहायची आहे. पहा नोट काय लिहायची आहे? पहा हा कंपाऊंड कोणता आहे? हा जो कंपाऊंड आहे तो कोणता आहे? ऑर्थोहायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. हा आपल्याला काय मिळतो? लो टेम्परेचरला मिळतो. लो टेम्परेचरला. पहा याचं कन्वर्जन आपल्याला ऑर्थोहायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं कन्वर्जन आपल्याला पॅराहायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिडमध्ये करता येतं. हा कोणता आहे? पॅराहायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. दिस इज ऑर्थोहायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड अँड दिस इज पॅराहायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. याला फक्त काय करायचं? हीट करायचं 100 डिग्री सेल्सिअसला. जर तुम्ही याला हीट केलं की याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? पॅराहायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिडमध्ये. हा कोणता आहे? ऑर्थोहायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. आणि हा कोणता आहे? पॅराहायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. लो टेम्परेचरला हा मिळतो, हाय टेम्परेचरला हा मिळतो. ऑर्थोहायड्रॉक्झीला जर तुम्ही हीट केलं 100 डिग्री सेल्सिअसला तर काय मिळतो? पॅराहायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. एकदम सिम्पल आहे. नोट डाऊन करा हे. याच्यावरती आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे. क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावरती JEE मेन्स आणि नीटवरती क्वेश्चन विचारतात. क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे राईट दी मेजर प्रोडक्ट्स ऑफ दी फॉलोइंग रिएक्शन्स. ह्या तुम्हाला 3 रिएक्शन दिलेत तर यांचे आपल्याला काय लिहायचे? मेजर प्रोडक्ट लिहायचे. इथे लक्षात
पहा ॲन्सर फर्स्ट रिएक्शन कोणते आहे? फर्स्ट रिएक्शन आहे मोनोनायट्रेशन ऑफ 3-मिथाइल फेनॉल. 3-मिथाइल फेनॉलचं काय करायचं? मोनोनायट्रेशन. मला सांगा आधी 3-मिथाइल फेनॉलचं स्ट्रक्चर काय? फेनॉलचं स्ट्रक्चर तर सर्वांना माहीत आहे. फेनॉलचं स्ट्रक्चर काय? बेन्झीन रिंग, आणि बेन्झीन रिंगला आपण काय अटॅच करतो? OH. दिस इज फेनॉल. पुढे काय म्हणले त्यांनी? 3-मिथाइल म्हणजे थर्ड पोझिशनला मिथाइल ग्रुप. 1 2 3 थर्ड पोझिशनला मिथाइल ग्रुप. याचं आपल्याला काय करायचं आहे? मोनोनायट्रेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोनोनायट्रेशन? व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोनोनायट्रेशन? मोनोचा मिनिंग काय होतो? मोनोचा मिनिंग होतो 1. म्हणजे फक्त एकदाच नायट्रेशन करायचं आहे, म्हणजे फक्त एकच NO2 ग्रुप तुम्हाला अटॅच करायचं आहे. तुम्ही कोणत्या पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच करताल? 3-मिथाइल फेनॉलचं तुम्हाला काय करायचं आहे? मोनोनायट्रेशन. याचा अर्थ मोनो म्हणजे एकच NO2 ग्रुप तुम्हाला अटॅच करायचं आहे. कोणत्या पोझिशनला? तर इथे 4 पोझिशन शिल्लक आहेत. कोणत्या? पहा ही एक पोझिशन शिल्लक आहे. 1 2 3 आणि 4. तुम्ही कोणत्या पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच करणार? पहा बेन्झरिंगला इथे किती ग्रुप अटॅच आहेत? ऑलरेडीच 2. एक आहे OH आणि एक आहे मिथाइल. कुणाचा ॲक्टिव्हिटिंग ग्रुप जास्त आहे? कुणाचा प्लस M इफेक्ट जास्त आहे? OHचा प्लस M इफेक्ट जास्त आहे का CH3चा हायपर कॉन्जुगेशन जास्त आहे? म्हणजे पहा CH3 हायपर कॉन्जुगेशन शो करतो आहे आणि OH हा प्लस M इफेक्ट शो करतो आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे पहा याचा प्लस M इफेक्ट जास्त आहे. म्हणजे OHच्या रिस्पेक्टमध्ये, विथ रिस्पेक्ट टू OHच्या रिस्पेक्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? मोनोनायट्रेशन करायचं आहे. मग मला सांगा OH हा कसा आहे? तर OH हा कसा आहे? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. येथे सर्वांच्या लक्षात. तर OH हा स्ट्रॉंग प्लस M इफेक्ट शो करतो आहे आणि त्यामुळे OHच्या रिस्पेक्टमध्ये तुम्हाला नायट्रेशन रिएक्शन करायची आहे. कोणती? मोनोनायट्रेशन. म्हणजे फक्त एक NO2 ग्रुप अटॅच करायचा आहे. मग मला सांगा OH ग्रुप हा कसा आहे? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. म्हणजे OHच्या ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला रिएक्शन करायची. मग मला सांगा OHची ऑर्थो पोझिशन कोणती? ही एक ऑर्थो आहे, ही एक ऑर्थो आहे. आणि OHची पॅरा पोझिशन कोणती? ही पॅरा पोझिशन आहे. मग मला सांगा कोणत्या ऑर्थो पोझिशनला तुम्ही अटॅच करणार? ह्या ऑर्थो पोझिशनला NO2 अटॅच करणार का ह्या ऑर्थो पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच करणार? जर तुम्ही इथं NO2 ग्रुप अटॅच केला, इथे NO2 ग्रुप जर तुम्ही अटॅच केला तर OH NO2 आणि CH3 यांच्यामध्ये काय येणार? स्टेरिक रिपल्शन येणार. पहा इथं पण एक ऑर्थो पोझिशन शिल्लक आहे, पण याच्या साईडला कोणताही ग्रुप अटॅच नाही आणि त्याच्यामुळे NO2 ग्रुप तुम्हाला इथे अटॅच करावं लागेल. इथे लक्षात, कारण इथे NO2 ग्रुप अटॅच केल्यामुळं त्याची स्टॅबिलिटी काय होणार? इन्क्रीज होणार आणि त्यामुळे तुम्हाला मेजर प्रोडक्ट कोणता मिळेल? पहा बेन्झीन रिंग OH CH3 आणि तुम्हाला ह्या ऑर्थो पोझिशनला काय करावं लागेल? NO2 ग्रुप अटॅच करावं लागेल. तर तुम्हाला मोनोनायट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हा काय मिळेल? मेजर प्रोडक्ट. तुम्ही ह्या ऑर्थो पोझिशनला नाही अटॅच करू शकत. त्याचं रिझन काय? OH NO2 आणि CH3. NO2 आणि CH3मध्ये काय होणार? NO2 आणि CH3मध्ये काय होणार? स्टेरिक रिपल्शन होणार. एक तुम्हाला हा मिळणार. दुसरा कोणता मिळू शकतो? इथं तुम्हाला दुसरा कोणता मिळणार? तर OHच्या पॅरा पोझिशनला विथ रिस्पेक्ट टू OH जे पॅरा पोझिशन आहे त्या पॅरा पोझिशनला पण तुम्ही काय करू शकता? NO2 ग्रुप अटॅच करू शकता. इथे लक्षात मोनोनायट्रेशन. मग सांगा दोन्हीमध्ये मेजर कोण असेल? तर हा मेजर असेल, कारण हा कोणता आहे? ऑर्थो नायट्रोफेनॉल. इथे काय तयार होणार? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि त्यामुळे हा कसा असणार? मेजर असणार आणि हा कसा असणार? मायनर असणार. इथे लक्षात. पुढे त्यानंतर याच्यामध्ये सेकंड काय दिलं आहे पहा. सेकंड दिलं आहे डायनायट्रेशन ऑफ 3-मिथाइल फेनॉल. डायनायट्रेशन ऑफ 3-मिथाइल फेनॉल. 3-मिथाइल फेनॉल म्हणजेच कोणतं स्ट्रक्चर? हेच. दिस इज 3-मिथाइल फेनॉल. याचं काय करायचं आता? डायनायट्रेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायनायट्रेशन? डायनायट्रेशनचा मिनिंग काय होतो? डाय मीन्स 2. तर तुम्हाला 2 वेळेस नायट्रेशन करायचं आहे म्हणजे 2 NO2 ग्रुप तुम्हाला इथे अटॅच करायचं. 2 NO2 ग्रुप तुम्ही कुठे अटॅच करणार? पोझिशन आहेत शिल्लक किती? 4. कोणकोणत्या? 1 2 3 4. त्यात तुम्हाला काय करायचं आहे? डायनायट्रेशन म्हणजे 2 NO2 ग्रुप अटॅच करायचे आहेत. कोणत्या 2 पोझिशनला तुम्ही NO2 ग्रुप अटॅच करणार सांगा? हा OH आणि हा CH3 ॲज इट इज. OHचा प्लस इफेक्ट जास्त आहे ना दॅन CH3.
पहा CH3पेक्षा OH हा कसा आहे स्ट्रॉंग ॲक्टिव्हिटी ग्रुप आहे, म्हणजे याच्या रिस्पेक्टमध्ये तुम्हाला डायनायट्रेशन करायचं आहे. पहा हा कोणता आहे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, एक ऑर्थोला अटॅच करा आणि एक पॅराला अटॅच करा. ह्या ऑर्थोला नाही अटॅच करायचा, ह्या ऑर्थोला NO2 ग्रुप अटॅच करा NO2 आणि ते करा. दिस इज कॉल्ड डायनायट्रेशन ऑफ 3-मिथाइल फेनॉल. इथे सर्वांच्या लक्षात पहा हे स्क्रीनशॉट करा किंवा व्हिडिओ पॉज करा. आपण थर्ड रिएक्शन पाहूया, मोनोनायट्रेशन ऑफ फिनाइल इथॅनोएट. केला व्हिडिओ पॉज, झालं लिहून. हां आपण पाहूया आता थर्ड काय सांगा, मोनोनायट्रेशन ऑफ फिनाइल इथॅनोएट. फिनाइल इथॅनोएट काढा स्ट्रक्चर फिनाइल इथॅनोएटचं. लास्ट काय पहा OATE. OAT म्हणजे काय इस्टर आहे. हा इस्टर म्हणजेच काय C+O हा ग्रुप असतो. येते लक्षात C+O म्हणजे हा झाला इस्टर. पुढे काय म्हणले पहा फिनाइल, स्टार्टिंगला काय लिहिले फिनाइल, म्हणजे फिनाइल ग्रुप कुठे अटॅच असणार, ह्या C+O ह्या ठिकाणी फिनाइल अटॅच असणार का ह्या ठिकाणी फिनाइल अटॅच असणार. इस्टरमध्ये हे जे आपण नाव लिहितो फर्स्ट ते कुणाचं लिहितो, जो ग्रुप ऑक्सिजन अटॅच आहे त्याचं आपण हे नाव फर्स्ट लिहितो. त्यामुळे फिनाइल इथे अटॅच आहे. फिनाइल म्हणजेच काय सांगा PH म्हणजेच काय बेन्झीन रिंग C6H5. दिस इज कॉल्ड फिनाइल. पुढे काय म्हणले इथॅनोएट. इथ म्हणजे किती कार्बन टर्म 2. हा झाला फर्स्ट कार्बन टर्म आणि हा झाला सेकंड कार्बन टर्म. याला किती व्हॅलन्स कमी 3. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फिनाइल इथॅनोएट. हे थोडंसं मी जरा व्यवस्थित लिहितोय. पहा बेन्झिनला काय अटॅच आहे ओला C+O आणि C+O CH3. हे थोडंसं लिहिताना मी पहा असं लिहितोय म्हणजे चांगलं वाटेल जरा. पहा थर्ड पहा बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होतं सांगा, दिस इज फिनाइल. पुढे होता O आणि ओला काय अटॅच होता C+O CH3. इथे सर्वांच्या लक्षात दिस इज कॉल्ड फिनाइल. दिस इज कॉल्ड फिनाइल इथॅनोएट. हां याचं आपल्याला काय करायचं आहे मोनोनायट्रेशन. मोनोनायट्रेशन म्हणजे एक NO2 ग्रुप अटॅच करायचं. कुठे अटॅच करणार, ऑर्थोला अटॅच करणार का पॅराला अटॅच करणार, पटकन सांगा. ऑर्थोला इथं अटॅच करून नाही चालणार आता, कारण ऑर्थोला जर तुम्ही अटॅच केला तर स्टेरिक रिपल्शन होईल. इथं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होणार नाही. ह्या केसमध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होणार नाही, कारण इथे OH आहे का नाही आहे. OH आणि NO2 मध्ये होते पण O CH3 अटॅच आहे, त्यामुळे इंट्रा तयार होणार नाही. मग इथे काय होणार पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप तुम्हाला अटॅच करावा लागणार. पहा इथे C+O CH3 पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच अँड दिस इज मेजर. समजले सर्वांना. तर हे नोट डाऊन करा. आपण होमवर्क देतो याच्यावरचा, नोट डाऊन करा. पहा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. राईट दी मेजर प्रोडक्ट्स ऑफ दी फॉलोविंग रिएक्शन्स. तर तुम्हाला इथे टोटल 6 रिएक्शन दिलेत आणि त्या 6 रिएक्शनचे तुम्हाला काय लिहायचे आहेत मेजर प्रोडक्ट लिहायचे आहेत. तर ठीक आहे. तर आज आपण कोणते रिएक्शन्स कंप्लीट केल्या, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. थँक्यू.